हॅलो हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहे तुम्ही? तब्येत पाणी छान आहे का तुमची? आमच्याकडे सर्दी विर्दी खोकला वातावरण छान आले, खूप झाले, त्यामुळं माझा जरा घसा बसला आहे. सर्दी झाल्यामुळं खोकला यायला लागला आहे. आणि त्यातमध्ये आमची दीदी गेली शाळेला. आता ती येते 1:15 तोपर्यंत काय करावं म्हटलं, चला म्हणलं आपल्या यूट्यूब फॅमिलीशी गप्पा मारावं जरा. कसे वाटतात आमचे व्हिडिओ काय बघत जा. काय पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं? लय भयंकर चाललंय प्रकरण. नुसतं बघून बघून काय बघावं काय नाही ते कळत नाही. कोणी मुली आईवडिलांना मारतात, कोण काय काय करायला लागलंय, काय जगात चाललंय. ह्याला आळा कधी बसणार असं केल्यावरती? आणि ते बघून बघून हूर भरून येतं, त्यामुळं तसलं बघू वाटत नाही आता हल्ली. त्या बाईचं जर दुःख मला अजिबात बघू वाटत नाही. हो, खूप रडते ती. आई न्याय द्या न्याय द्या. तिला न्याय भेटेन का? भेटला पाहिजे बिचारीला. तिचा एकुलता एक मुलगा गेलाय, तिला न्याय भेटला पाहिजे. मला तर खूप वाईट वाटतं तिचं. कारण कसं असतं, ज्यावेळेस आपली मुलं जातात ना, हे सर्वात जास्त दुःख आईला असतो. सगळे विसरू शकतात, आई नाही विसरतो. काल त्या बाईचा फोटो बघितला मी. फोटोला घेऊन अशी हात फिरवते. आज काय वाटत असेल त्या माऊलीच्या मनाला. सांगत होती मला, असा म्हणला होता, लग्नात आहे मी पांढरी श्रावणी घालन, तू पांढरी साडी घाल. तिला ते आठवायला लागलं आता तिच्या मुलांचं. तिचं ऐकून ऐकून एवढं हूर भरतं. न्याय भेटला पाहिजे हो तिला. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. बिचारीने असं नव्हतं करायचं. त्या मुलीने लय वाईट केलं. आधी लग्न केलं, साखरपुडा केलं, नाही म्हणून सांगायचं, निघून जायचं कुठं. आज नाही उद्या आली असती ती, पण बिचाराचा घात नव्हता करायचा. तिथं लय वाईट वाटतो मला. लय बेकार झाली. रात्रून दिवस ती बाई रडती, तिच्या डोळ्याचे आसू तुटले नाहीत. किती स्वप्न रंगवली होती तिने मुलाच्या लग्नाची. धुळीला मिळवली ह्या पुरीने, धुळीला मिळवली. असं नाही करावं. दुश्मनावर बी अशी वेळ नाही यावं. मुलींनो नका ग असं करू, नका असं करू बायांनो. लहानाचं मोठं करा, खूप कष्ट लागतं बाळा. बरं दुसरं नाही ना, ते आयुष्यभर आता त्याच्याच आठवणीत राहणार ना. त्याला एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे. आज कुठं बी बघितलं काय, तुम्ही युट्यूब बघा, इंस्टाग्राम बघा, तिथंच त्या बाईचे फोटो येतात, बाबाच्या फोटो येतात, त्याच्या बापाचे आईचे. ते बघून बघून इतकं डोकं आउट होतं ना. लय बेकारी गेली त्या पोरीने, लय बेकारी. आणि त्या दुसरीने काय करायचं, काय सांगावं या मुलींना? कसं काय डोकं चालतात, असं करू वाट होतं, कसं काय धाडीस होतं. आम्हाला दुसऱ्याचं बघून असं दुःख होतं, तर त्यांचं धाडीस कसं काय होतं? हां, एवढे कसे पाठीव काळज आहे त्या माणसांची. लय वाईट वागायला लागलं. तर म्हणजे बेकारी चालली आहे. काय नाही, अजून तिथून पुढं काय निघतंय काय नाही, कसा जमाना निघतो काय माहिती. बघा तिच्या आईला न्याय भेटला पाहिजे. माझी तर ही इच्छा आहे. मग तिच्या आत्म्याला समाधान. मुलगा तर तिचा गेला, येणार नाही, पण तिच्या आत्म्याला शांती भेटेल तेवढीच. ती तेवढंच मान्य करते, ते तेवढंच फक्त. आज कुठपर्यंतच गेली ती. कसा वाटला व्हिडिओ ते तुम्ही लाईक करा, कमेंट करा. आणि तिच्या आईला न्याय भेटणं होतं तेवढं सगळ्यांनी सपोर्ट करा. तिच्या आईला न्याय भेटला पाहिजे. असले वाईट वाटतं.